हे गाइज, वेलकम बैक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी पदभरतीच्या उर्वरित 13 जिल्ह्यांचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, त्याचबरोबरच तलाठी पदभरतीमधील जे रिझल्ट आलेले आहेत त्यामध्ये काही उमेदवारांचे मार्क्स जर का आपण चेकआउट केले तर त्यावर काहीतरी संशय निर्माण होत आहेत। त्यामुळे आता त्यावर चौकशी करण्यात येत आहे। तर त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकता तलाठी भरती वादाच्या भोवऱ्यात एका उमेदवाराची चौकशी आणि 27 जण रडारवर असल्याची माहिती या कंप्लीट आर्टिकलमधून देण्यात आलेली आहे। कोतवाल भरतीनंतर आता तलाठी भरतीमध्ये देखील कॉपी प्रकरण घडल्याचा संशय निर्माण झालेला आहे। 24 जानेवारी रोजी जिल्ह्यातील तलाठी भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे। यामध्ये 28 उमेदवारांना पडलेल्या गुन्ह्यावरून संशय व्यक्त करण्यात येत आहे। परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका उमेदवाराची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून उर्वरित 27 उमेदवार देखील रडारवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे। तर गाइस, तुम्ही पाहू शकता हे जे काही आर्टिकल आहे हे 31 जानेवारीला म्हणजेच की आजच प्रदर्शित करण्यात आलेले आहे। यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे जालना जिल्ह्याची। जालना जिल्ह्यामध्ये एकूण जे उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत या उमेदवारांपैकी एका उमेदवाराची चौकशी ही सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबरच आणखी 27 जणांचे जे काही मार्क्स आहेत हे संशयित असल्याचे आढळल्याने या उमेदवारांची देखील चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे जालना जिल्ह्याकडून तरी कमीत कमी तलाठी पदभरतीची चौकशी सुरू झालेली आहे। त्यामुळे आता इतर जिल्ह्यांमधील सुद्धा चौकशी सुरू होण्याची शक्यता वाटत आहे, कारण की बऱ्याच उमेदवारांना जे मार्क्स मिळालेले आहेत हे संशयितरित्या दिसत आहे। जर का आपण तलाठी पदभरतीचे रिझल्ट पाहिले तर त्यामध्ये देखील बरेच असे उमेदवार आहेत ज्यांचे वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा नावे आहे आणि त्यांचीच नावे नियुक्ती यादीमध्ये सुद्धा आहेत। अशा प्रकारचे बरेच घोटाळे या तलाठी पदभरतीच्या रिझल्टमध्ये झालेले असल्याचे समोर आलेले आहे आणि फायनली जालना जिल्ह्याकडून तरी या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। एका उमेदवाराची चौकशी सुरू आहे तर आणखी 27 जण हे रडारवर असल्याची माहिती या आर्टिकलमधून देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे गाइज, अहमदनगर जिल्ह्याकडून एक माहिती समोर आलेली आहे। तलाठी भरतीतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी हा अर्ज केलेला आहे तलाठी भरतीच्या उर्वरित निकालासंदर्भात। यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की जे उर्वरित 13 पेसा जिल्हे आहेत त्यांचा निकाल सुद्धा लवकरात लवकर लावण्यात यावा। वरील विषयांन्वये विनंतीपूर्वक अर्ज करतो की तलाठी भरतीच्या 23 जिल्ह्यांचा निकाल दिनांक 24/1/2024 रोजी प्रदर्शित करण्यात आलेला आहे। मात्र उर्वरित 13 जिल्ह्यांचा निकाल पेसा प्रकरणामुळे प्रलंबित आहे। त्यामुळे या 13 पेसा जिल्ह्यांचा निकाल सामान्य प्रशासन विभागाने GADच्या निर्देशाने लावला जाईल असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे। याआधीही अशा पेच प्रसंगात वेळोवेळी शासनाने फक्त न्यायप्रविष्ट प्रवर्गातील निकाल राखीव ठेवून बाकी प्रवर्ग उदाहरणार्थ ओपन, SC, ST, OBC, EWS, विजय, NTA, NTBCD एक्सेट्रा यांचा निकाल घोषित केला आहे। इथे त्यांनी उदाहरण सुद्धा दिलेले आहे की कशा पद्धतीने जे काही असे पेच प्रसंग आलेले होते त्यामध्ये PSI 2020चा जो काही निकाल आहे यामध्ये EWSच्या जागा राखून ठेवत निकाल हा घोषित करण्यात आलेला होता आणि वन विभाग वनरक्षक भरती 2023चा निकाल देखील पेसा जिल्ह्यातील पेसा जागा वगळून जाहीर करण्यात येऊन उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आले होते। त्याचप्रमाणे पेसा कायदा लागू असलेल्या 13 जिल्ह्यांची निवड यादीबाबत प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग GADच्या सूचनेनंतर करण्यात येईल असे भूमी अभिलेख विभागाने जाहीर केले आहे। त्यामुळे उर्वरित 13 जिल्ह्यांचे निकाल GADच्या निर्देश घेऊन लवकरात लवकर निकाल प्रसिद्ध करावे ही विनंती। आचारसंहिता लागू होईल त्यापूर्वी हे प्रलंबित निकाल लागून नियुक्ती मिळणे गरजेचे आहेत। त्यासाठी GADने न्याय निर्णयाला अधीन राहून निर्देश द्यावे ही विनंती। तर या 13 जिल्ह्यांतील इतर प्रवर्गांचे निकाल पेसा जागा वगळता तातडीने जाहीर करावेत अशी सर्व विद्यार्थ्यांची विनंती आहे। त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग GADने संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासनांना तात्काळ सूचना द्याव्यात जेणेकरून निकाल लवकरात लवकर प्रसिद्ध होऊ शकतील अशी माहिती या कंप्लीट अर्जामधून आपल्याला पाहायला मिळत आहे। तर गाइज, सर्वात इम्पॉर्टंट आहे की 13 जिल्ह्यांचा जो काही निकाल प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे यामागे पेसा क्षेत्राची जी कोर्ट केस सुरू आहे त्यामुळे हे निकाल प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे एकूण 13 जिल्ह्यांचे। त्यामुळे त्यांनी इथे माहिती दिलेली आहे की कमीत कमी पेसा जागा वगळता इतर जे काही कॅटेगरी आहे ज्यामध्ये ओपन, SC, ST, OBC, EWS, VJ, NTA, NTBCD या
उमेदवारांचा समावेश आहे, तर या उमेदवारांचे निकाल जे आहेत हे डिक्लेअर करण्यात यावे. कमीत कमी पेसा जिल्ह्यांचे ज्या जागा आहेत त्या वगळल्या आणि त्यांचा निकाल नंतर लावला तरी देखील चालणार आहे, परंतु इतर उमेदवारांचा निकाल लावण्यात यावा आणि पेसा जागा वगळता ज्याप्रमाणे वन विभागाने निकाल जाहीर केलेला आहे त्याचप्रमाणे तलाठी भरतीच्या इतर राहिलेल्या 13 जिल्ह्यांचा निकालसुद्धा प्रदर्शित करण्यात यावा अशी विनंती काही विद्यार्थ्यांनी केलेली आहे. तर आता या विनंतीनंतर, या विनंती अर्जानंतर कुठले नवीन अपडेट येणार याकडे सर्वच विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे गाईज तलाठी भरतीच्या उर्वरित जिल्ह्यांच्या निकालासंदर्भात कुठलेही नवीन अपडेट समोर आले तर ते मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर गाईज आता लवकरच निकालसुद्धा येण्याची शक्यता आहे, परंतु ज्या पद्धतीने चौकशी सुरू झालेली आहे त्यावरून पारदर्शकता या पदभरतीमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतरसुद्धा जिल्ह्यांनी याचप्रमाणे पारदर्शक राहून चौकशी करून या पदभरतीचा जो काही निकाल आहे तो डिक्लेअर करावा, जेणेकरून उमेदवारांना सुद्धा या परीक्षांकडून जी आशा लागून होती ते त्यांना साध्य होईल. तर गाईज होपफुली आता या अर्जानंतर काही ना काही नवीन अपडेट समोर येतील आणि त्याविषयीची महत्त्वाची माहिती मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर गाईज या व्हिडिओमधील ही महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी. थँक्यू ऑल. पूछा गया था एक्स स्क्वायर अपॉन वाई जेड, तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं.